वजन कमी करण्यासाठी मी भात खायचं बंद केलंय किंवा मी 2 चपातीच्या ऐवजी आता मी 1च चपाती खाते किंवा मी आता जेवण करायचंच बंद करू का? वजन कमीच होत नाहीये, काहीच फरक पडत नाहीये. तर त्यासाठीच त्याच्या बदल्यात आपण कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय, ज्या गोष्टी खाल्ल्याने आपल्या बॉडीमध्ये फॅट बर्न कॅपॅबिलिटी वाढते आणि आपलं वजन लवकरात लवकर कमी होण्यासाठी मदत होते. तर त्याच विषयावरती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रतीक्षा. मी जाड माणसाने बारीक कसं व्हायचं अर्थात फिटनेस या विषयावरती वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हालाही छान, नाजूक, बारीक आणि फिट व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती दाबायला विसरू नका. आता जास्त वाडावाडी न करता डायरेक्ट विषयात हात घालूया, ते म्हणजे प्रोटीन इनटेक. प्रोटीन म्हणजे आता मी इथं प्रोटीन पावडर बद्दल बोलत नाहीये बरं का. प्रोटीन युक्त पदार्थ ज्याच्यातून आपण प्रोटीन आपल्या आहारातून घेऊ शकतो, त्या पदार्थांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा, मी तुम्हाला दिलेले सगळे जे डाएट्स आहेत त्याच्या लिंक्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आणि जर तुम्ही ते फॉलो करताय तर लक्षात ठेवा, हे सगळं फॉलो करताना जर तुम्ही या एका गोष्टीकडे दुर्लक्ष करताय, प्रोटीन युक्त पदार्थांकडे, तर तुमचं सगळं वेस्ट आहे करून. तुमचं एक्सरसाइज करणं वेस्ट आहे, तुमचं वेळेत खाणं वेस्ट आहे, तुमचं सगळं व्यवस्थित प्रॉपर रुटीन ठेवणं वेस्ट आहे फिटनेसच्या बाबतीत. कारण प्रोटीन हे खूप मोठा रोल प्ले करतं तुमच्या सगळ्या ओव्हरऑल फिटनेसमध्ये. प्रोटीन हे एक असं मायक्रोन्यूट्रिएंट आहे जे बॉडीला ब्रेकडाऊन करून डायजेस्ट करायला वेळ लागतो. आणि त्याच्यासाठीच जर तुम्ही नाश्त्याला तुमच्या आहारामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ ठेवताय तर तुमच्या दुपारच्या जेवणापर्यंत तुम्हाला मध्यंतरी भूक नाही लागणार. का? तर ते प्रोटीनयुक्त पदार्थ डायजेस्ट करायला बॉडीला वेळ लागतो आणि तुम्हाला मध्ये मध्ये 4च्या दरम्यान वगैरे आरबट चरबट काही खाल्लं किंवा काही चॉकलेट किंवा फास्ट फूड खाण्याचे क्रेविंग्स वगैरे येणार नाहीत. हाच खूप मोठा फायदा आहे प्रोटीनचा. तुमच्या संपूर्ण बॉडीला रिपेअर करण्याचं काम करतं प्रोटीन. ज्यावेळेला तुम्ही एक्सरसाइज करता आणि तुमच्या मसल्सना ब्रेक करता त्यावेळेला काय होतं, ते सगळं रिकवर करून रिपेअर करण्याचं काम प्रोटीन करत असतं. आणि बऱ्याच वेळेला बघा, आपण फॅट लॉसला ट्राय करत असतात, खूप लोक बघत असतो आणि त्यांचे केस गळती, हेअर प्रॉब्लेम, स्किन प्रॉब्लेम होतात. का? तर प्रोटीनयुक्त पदार्थांकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि जर असं तुमचं लक्षणं जाणवत आहेत तर लक्षात घ्या, तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थांकडे दुर्लक्ष करताय. आणि आता ते कोणते प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत जेणेकरून आपण त्याच्यातून प्रोटीन घेऊ शकतो तेच जाणून घेऊया. पॉइंट नंबर 1, चिकन. चिकन हे लीन सोर्स ऑफ प्रोटीन आहे. त्याच्यात फक्त प्रोटीन मिळतं, तुम्हाला कोणत्याच प्रकारचं फॅट किंवा कार्बोहायड्रेट्स मिळत नाही. त्यामुळे 1 किलो चिकन तुम्हाला 250 रुपये काहीतरी पडतं आणि बोनलेस 100 ग्रॅम चिकन हे 60 रुपयाला काहीतरी मिळतं. तर बोनलेस 100 ग्रॅम चिकन मध्ये तुम्हाला 25 ग्रॅम प्रोटीन मिळतं. आणि हे फक्त तुम्हाला प्रोटीन मिळतं जे तुम्हाला मसल बिल्डिंगसाठी आणि फॅट लॉस साठी खूप मदत करतं. पॉइंट नंबर 2, टोफू. टोफू हे सोयाबीन पासून बनलेलं असतं. त्यामुळे एका वेळेला तुम्ही 100 ग्रॅम टोफू घेतला तर खूप झालं, त्याच्यातून तुम्ही भरपूर प्रोटीन मिळवू शकता. 200 ग्रॅम टोफूचं पॅकेट असतं, ते तुम्हाला जवळपास 90 रुपयाला काहीतरी भेटतं. तर एका वेळेला तुम्हाला 100 ग्रॅम टोफू खाऊन त्याच्यातून तुम्हाला 15 ग्रॅम प्रोटीन आणि 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि 8 ग्रॅम फॅट असं मिळणार आहे. त्यामुळे एका वेळेला दिवसभरात तुम्ही एकदा 100 ग्रॅम टोफू खाऊ शकता, ज्याच्यातून तुम्हाला इनफ प्रोटीन तुमच्या शरीरासाठी मिळू शकतं. नंबर 3, कडधान्य. चवळी, छोले, हरभरे यामधून सुद्धा आपण प्रोटीन घेऊ शकतो. अजून खूप व्हरायटीज आहेत कडधान्यामध्ये. आणि उदाहरणार्थ 1 किलो चवळी जर 150 रुपयाला पडते तर 100 ग्रॅम चवळीमधून सुद्धा आपण खूप प्रोटीन शरीराला देऊ शकतो. आणि ते काय होतं, भिजवून शिजवून नंतर त्याची क्वांटिटी खूप वाढते. आणि 100 ग्रॅम कडधान्यामधून आपण 15 ग्रॅम प्रोटीन घेतो. त्याचबरोबर लक्षात असू द्या, आपण 40 ग्रॅम कार्बोहायड्रेट सुद्धा घेतोय. त्यासाठी जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या आहारामध्ये प्रोटीनयुक्त भाजी म्हणून ताटात कडधान्य घेताय तेव्हा लक्षात असू द्या, ह्याच्यातून फक्त प्रोटीन नाही तर कार्बोहायड्रेट सुद्धा 40 ग्रॅम मिळणार आहेत. त्यासाठी तुमचं जे कार्बोहायड्रेट्स मध्ये तुम्ही भात किंवा भाकरी किंवा चपाती घेताय ते थोडंसं क्वांटिटी कमी करा, किंवा ह्याच्यातून सुद्धा ते जास्त होऊ शकतं कार्बोहायड्रेट. त्यासाठी पॉइंट नंबर 4, दूध. दूध हे जबरदस्त सोर्स ऑफ प्रोटीन आहे. यामधून जे प्रोटीन घेतलं जातं त्याची बायोलॉजिकल व्हॅल्यू खूप हाय आहे. दूध हे खूप लवकर बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होतं. टोन मिल्क किंवा फुल क्रीम मिल्क तुम्ही पिऊ शकता. आणि घरगुती दूध जर असेल तर अतिउत्तम. तुम्हाला 1 टोन मिल्कचं पॅकेट 26 रुपयाला काहीतरी पडतं आणि त्याच्यातून 18 ग्रॅम प्रोटीन मिळतं. नंबर 5,
पनीर मधून सुद्धा आपण भरपूर प्रोटीन घेऊ शकतो. 200 ग्रॅम पनीरचं पॅकेट तुम्हाला मार्केटमध्ये 100 रुपयाला काहीतरी भेटतं आणि त्याच्यातलं 100 ग्रॅम पनीर तुम्ही एका वेळेला खाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला 18 ग्रॅम प्रोटीन, 19 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 20 ग्रॅम फॅट मिळतं. आणि जर तुम्ही घरी पनीर बनवताय तर अतिउत्तम. पॉइंट नंबर 6, फिशमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण जेव्हा प्रोटीनचा विषय येतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा फिश व्हाईट असतो तेवढं प्रोटीन जास्त असतं आणि त्याच्यात कार्बोहायड्रेट्स आणि फॅटचं प्रमाण अजिबातच नसतं. त्यासाठी 100 ग्रॅम व्हाईट फिशमध्ये तुम्हाला 25 ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे, जे की हाय क्वालिटी कम्प्लीट प्रोटीन असणार आहे. पॉइंट नंबर 7, एग्स, अंडी. एका क्रेटमध्ये तुम्हाला 30 पीस अंडे मिळतात, जी 180 रुपयाला आता तुम्हाला भेटू शकतात. आणि एक अंड जर तुम्ही त्याचा येल्लो पार्ट काढून फक्त व्हाईट पार्ट खाताय तर तुम्हाला 4 ग्रॅम प्रोटीन, 0 कार्ब्स आणि 0 फॅट्स मिळतं त्या व्हाईट पार्ट मधून. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर येल्लो खायचं नाही का? येस, तुम्ही येल्लो दिवसाला 1 किंवा 2 खाऊ शकता. पण जे लोक जिमला जात आहेत किंवा खूप हॅवी एक्सरसाइज करतायत त्यांचं कसं असतं, अंडी खाण्याचं प्रमाण जास्त असतं, प्रोटीन जास्त घेण्याचं असतं. तर त्यांनी दिवसाला 2-3 पेक्षा जास्त अंडी खात असाल तर ते येल्लो प्लीज खाऊ नका. 1 किंवा 2 येल्लो पार्ट खाला तर दिवसभरात हरकत नाही, जर तुमचं चांगलं हॅवी वर्कआउट असेल तर. आणि एग्स, अंडी हे लीन सोर्स ऑफ प्रोटीन आहे, हाय क्वालिटी प्रोटीन देतं आणि डायजेस्ट व्हायला खूप इझिली डायजेस्ट होतं. पॉइंट नंबर 8, पीनट्स, शेंगदाणे. 1 किलो शेंगदाणे तुम्हाला 180 रुपयाला मार्केटमध्ये भेटतात आणि 30 ग्रॅम शेंगदाण्यामधून तुम्हाला 7 ग्रॅम प्रोटीन आणि 14 ग्रॅम हेल्दी फॅट्स, जे तुमच्या शरीरासाठी खूप हेल्दी असतं, असं मिळतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पीनट बटर सुद्धा खाऊ शकता. ऑर्डर केलेलंच खायला पाहिजे असं नाही, तुम्ही घरी सुद्धा पीनट बटर तयार करू शकता. पॉइंट नंबर 9, डाळींमध्ये खूप व्हरायटीज आहेत आणि त्या शिजवल्यानंतर त्याची क्वांटिटी वाढते. आणि 100 ग्रॅम डाळीमधून आपण 18 ग्रॅम प्रोटीन, 40 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 9 ग्रॅम हेल्दी फॅट्स घेतो. त्यामुळे कार्बोहायड्रेटचं लक्षात असू द्या, जेव्हा केव्हा तुम्ही डाळीची भाजी किंवा डाळ घेता खायला, तेव्हा लक्षात असू द्या, याच्यातून आपल्याला फक्त प्रोटीन नाही तर कार्बोहायड्रेट सुद्धा मिळणार आहे. त्यासाठी तुमची चपाती, भाजी, भात काय आहे त्याचं थोडंसं प्रमाण कमी असू द्या जेवढ्या ताटात तुम्ही डाळी घेता. पॉइंट नंबर 10, सोया चंक्स म्हणजे मेल मकर. तुम्ही 50 ग्रॅम मेल मकर मधून 15 ग्रॅम प्रोटीन, 10 ग्रॅम फॅट आणि 16 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स घेतात. आता या सगळ्या पदार्थांमधून आपण 100 ग्रॅम मधून किती ग्रॅम प्रोटीन घेतो हे मी तुम्हाला का सांगितलं, कारण तुमचं वजन जर 55 किलो असेल तर तुम्ही 55 ग्रॅम प्रोटीन दिवसभरात खाल्लं पाहिजे, असा त्याचा कॅल्क्युलेशन आहे. तर तुम्हाला फॅट लॉसला खूप लवकर मदत होते. आणि जर तुम्हाला खूप कन्फ्युजन असेल की आता हे सगळे पदार्थ तुमच्या आहारामध्ये कसे ऍड करायचे, तर त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. मी डाएट दिलेला आहे, त्याच्यातून तुम्हाला समजेल त्या व्हिडिओजमध्ये की आपण कशा पद्धतीनं आपले हे प्रोटीनयुक्त पदार्थ आपल्या आहारामध्ये ऍड करू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त खूप प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत. मी एका व्हिडिओमध्ये खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो, त्यासाठी नाही सांगितलेला आहे. अजून पुढचे व्हिडिओ येतील, त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीनयुक्त पदार्थांचे नावं मी अजून तुम्हाला सांगणारच आहे. त्यामुळे फॅट लॉस जर तुम्हाला करायचं असेल तर या गोष्टीकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या ब्रेकफास्टमध्ये, तुमच्या लंचमध्ये, तुमच्या डिनरमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ असणं खूप गरजेचं आहे. आणि एवढंच नाही, तुम्ही मध्यंतरी ज्या वेळेला संध्याकाळच्या 4च्या दरम्यान तुम्हाला काहीतरी क्रंची खावंसं वाटतं तेव्हा शेंगदाणे, तेही प्रोटीन झालं, बदाम, काजू हेही प्रोटीन झालं. अशा सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठरवून आपल्या जेवणाचा प्लॅन करावा लागतो. कारण बघा, शेवटी सगळा आटापिटा, सगळी तडजोड चालू आहे ती पोटासाठी, स्वतःच्या शरीरासाठी. त्यासाठी कसंही काहीही पुण्यात आलेलं आणि कितीही अनहेल्दी असलेलं खायला घ्याल तर काय फायदा आहे? आपण आपल्या शरीराचीच काळजी घेत नाही आहोत. तर त्यासाठीच काळजी घ्या. आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.